नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी आपला कृषी मित्र निलेश थोरात सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीलाच थंबनेल बघितलं असेल की निश्चितच या ठिकाणी जून महिन्यामध्ये जे महत्त्वाची जी पिकं आहेत ते निश्चितच कोणती पिकं असेल ती आपल्या निश्चितच शेतकरी राजाला मालामाल करणारे असेल एक छोट्याशा वेळामध्ये सांगणार आहे। तर निश्चितच अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, ह्या जून महिन्यामध्ये कोणकोणती पिकं आहेत ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मालामाल करून देतील, उत्पादन चांगल्या पद्धतीने राहील, त्याचबरोबर बाजारभाव सुद्धा चांगले राहील। तर पहिलं पीक असेल निश्चितच या ठिकाणी पहिलं पीक असेल फ्लावर पीक आहे। चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणार आहे, फ्लावर आहे आणि कोबी सुद्धा आहे। ही दोन पिकं महत्वाची आहेत की निश्चितच ह्या दिवसांमध्ये या जून महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होत असते, बाजारभाव सुद्धा चांगले बघायला मिळतात। कारण आता या ठिकाणी शाळा असेल, कॉलेजेस असेल चालू होत आहेत, त्याचबरोबर मंथली मेस सुद्धा म्हणजे आपण जेवणाची साठी या ठिकाणी भाजीला चांगल्या पद्धतीने महत्व आहे, कोबी फ्लावरला। त्यामुळे या ठिकाणी भाजी बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने मागणी सुद्धा असते आणि बाजारभाव सुद्धा आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात। कोबी फ्लावरला जे महत्वाचे लागणारे जे खत व्यवस्थापन आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेलं आहे किंवा आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघू सुद्धा शकता, त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्या। त्याचबरोबर महत्वाचे जे स्प्रे आहेत, जे शेड्यूल आहे ते सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये दिले, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर ना दुसरं पीक सुद्धा आपण कोबीचं बघितलं आणि तिसरं पीक आता आपण या ठिकाणी जे घेणार आहात ते महत्वाचं असेल तर जून महिन्यामध्ये फुलशेती अर्थात या ठिकाणी झेंडू लागवड असेल, शेवंती लागवड आहे जी करू शकता। आता करत असताना पावसाळी दिवसांमध्ये या ठिकाणी जर झेंडू लागवड करता येते, काही ठिकाणी अष्टगंधाची सुद्धा आहे, काही ठिकाणी येलो अप्सरा आहे म्हणजे पिवळा झेंडू आणि लाल झेंडू, या दोन्ही झेंडूचा वाण या ठिकाणी पावसाळीसाठी योग्य आहे, ते या ठिकाणी आपण लावू शकता। त्याच्यासाठी सुद्धा जे लागणारं खत व्यवस्थापन असेल, जे फवाराचं शेड्यूल आहे ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप मागील व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा आपल्या या ठिकाणी बघून घ्या म्हणजे आपल्याला त्या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात येणार आहे। लाल झेंडू असेल, पिवळा झेंडू आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने करा। त्याचबरोबर उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने निघत असतात। करपा रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात का राहत असो किंवा पाऊस जास्त प्रमाणामध्ये राहिला तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो, वेळच्या वेळी फवाराचं शेड्यूल आहे ते करून घ्यायचे। त्याच्यानंतर राहिला विषय येणारे बाजारभाव असेल तर बाजारभावामध्ये या ठिकाणी तुम्हाला बैलपोळा आहे, आमोशा पोळा सुद्धा बनवू शकतो। त्याच्यानंतर ना गणपती आहे, नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, पाडवा आहे, हे महत्वाचे जे सण आहेत हे आपल्याला या ठिकाणी फुलशेती सुद्धासाठी चांगले असतात। त्याचबरोबर शेवंती लागवड करत असताना शेवंती लागवडीमध्ये या ठिकाणी व्हाईट शेवंती सुद्धा आहे म्हणजे आपण तिला भाग्यश्री म्हणतोय, येलो मध्ये ऐश्वर्या सुद्धा आहे, ऑरेंज मध्ये घेतले तर मेघना ऑरेंज आहे, हे सुद्धा शेवंती या ठिकाणी आता लागवडीला तुम्ही प्लांटेशन करू शकता। ही चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला मालामाल करून देणारी पिकं असेल। त्याच्यानंतर ना निश्चितच या ठिकाणी आपण तिसरं चौथं पीक म्हणलं तरी चालेल, काही या ठिकाणी असेल निश्चितच पावसाळी डेअरिंगवरती या ठिकाणी जर आपल्यात डेअरिंगवरती करणार असेल तर या ठिकाणी धनामेथी सुद्धा पीक फायदेशीर ठरणार आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी आता फायदेशीर ठरू शकते। महिन्याभराचं पीक आहे, लगबाईच्या जर लागले तर चांगल्या पद्धतीमध्ये पैसे होऊन जातील, नाहीतर तोंडाला तोंड मिळण्याचे चान्सेस आहे, म्हणजे धनामेथी सुद्धा या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। त्याच्यानंतर महत्वाचे नंतर जर पाचवं पीक असेल तर निश्चित या ठिकाणी पाचवं पीक असेल वाटाणा लागवड। या पावसाळी दिवसामध्ये वाटाणा लागवड आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये होत असते। वाटाणा लागवड 4 ते 5 तोड्यांमध्ये चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मालामाल मिळतात। साधारणपणे 800 ते 1000 रुपये प्रति 10 किलो बाजारभाव या ठिकाणी बघायला मिळालेले आहे। त्या ठिकाणी वाटाणा लागवड सुद्धा आता गरजेची आहे। वाटाणा लागवड करताना गोल्डन GS10 असेल, परत नेत्रा सीडचा आहे, निर्मल सीड्स आहे, भरपूर कंपन्यांच्या या ठिकाणी वाटाणे अवेलेबल आहेत। तोकिता असेल, सलोनी आहे, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी लागवड करून घ्यायची। म्हणजे हे जे महत्वाचे 4-5 पिकं आहेत ते आपल्याला या ठिकाणी जून महिन्यामध्ये लागवडीला जर केलं तर आपल्याला सक्सेसफुल ठरणार आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला मालामाल करून देणारी महत्वाची पिकं असेल की जेणेकरून आपल्या शेतकरी राजाला कशा पद्धतीने मोबदला मिळेल, नफा मिळेल। आणि विशेष म्हणजे अजून एक महत्वाचं पीक राहिलं तर निश्चितच पावसाळी लागवड करत असताना टोमॅटो लागवड सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। टोमॅटो लागवड असेल, काकडी लागवड आहे, ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे, ती सुद्धा आपण करू शकतो। पावसाळी टोमॅटो लागवड करत असताना मेघदूत असेल चांगल्या पद्धतीमध्ये ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी आर्यमान सुद्धा आहे। त्याच्याचबरोबर काकडीमध्ये काकडी, हिरवी काकडी आहे, सफेद काकडी आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी लागवड करू शकता। म्हणजे जे आपल्या भागामध्ये चालणारे जे वाण असेल ते वाण आपल्याला या ठिकाणी करायचे। तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये जे महत्त्वाचे 4-5 पिकं मांडण्याचा प्रयत्न करा। निश्चितच ते तुम्हाला आवडले असेल अपेक्षा आहे। अजून आपल्या चॅनलला फॉलो असेल तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।